Hello, ma'am. Hello, sir. Hello. It's your coffee. Thank you. And which is your coffee. Thank you. Thank you, sir. Thank you, ma'am. So, कसं वाटलं प्रेझेंटेशन? सुपर्ब झालं. ए, पण तुम्हाला सकाळी का नाही सांगितलंस? सांगितलं असतं तर मला कसं कळलं असतं की सीट स्मार्ट आहे की प्रेझेंटेशन देणारा सिद्धार्थ? दोघंही स्मार्ट आहेत आणि दोघंही माझे आहेत. सिड, पण आजचं प्रेझेंटेशन बघून मी खरंच खूप सरप्राईज झाले. मला असं वाटतं तू इतकं छान काम करतोयस तर मग स्वतःचं असं काही सुरू का नाही करत? म्हणजे तुझं सुद्धा हेच स्वप्न आहे ना. किती दिवस वाट बघणार आहेस? असं टॅलेंट वाया नको घालूस. तू म्हणते तसंच होणार. ते म्हणतात ना, मोठी उडी जर मारायची असेल तर कायम 2 पावलं मागे यायचं असतं. अँड आय एम डॅम शुअर तू ज्यामध्ये उडी मारशील ते काम 100% सक्सेसफुल करशील. थँक्यू. सर, तुम्हाला महालक्ष्मी मॅमने बोलवलं. आलोच. थँक्यू. सिड, ऑल द बेस्ट. आणि अजिबात घाबरू नकोस. मॉम डॅड खुश असणार आहेत तुझ्यावर. हे डील फायनल आहे. अरे सीत, चल ना. ते तिकडे केबिन मध्ये गेलेत, आपली वाट बघतायत. आलोच. आलोच. बाय. बाय. बोलवलंत मॅडम? हाँ, ही चेअर जरा आउट करा. पण मॅडम बाहेर तर 2 जण आहेत. तुम्हाला काय करायचंय? सांगितलं तेवढं करा. ओके मॅडम. या वेलकम. हॅव अ सीट. आय एम सो सॉरी सिद्धार्थ. नो, इट्स ओके. सिद्धार्थ, बघ ना, तुझ्यात किती टॅलेंट आहे, बट देर इज नो यूज. सगळं टॅलेंट वाया घालवतोस तू. म्हणजे कसं आहे बघ ना, तू जर माझ्या कंपनीत असतास तर तुला फार मोठी पोस्ट दिली असती मी. हा असा माझ्यासमोर उभा राहिला नसतास. बसायला खुर्ची असती. माझ्याही कंपनीत तो मोठ्याच पोस्टवर आहे आणि बसायला खुर्ची आहे. पण आता हा तुमच्या बाजूला उभा आहे. बाय द वे सिद्धार्थ, ह्या अशा फारशा नाव नसलेल्या कंपनीत तू जॉब करतोस ना, म्हणूनच तुझ्यावर ही वेळ आली. कसं असतं ना, माझी अदिती तुला सिद्ध म्हणते, तुझी फॅमिली तुला सिद्धू म्हणते. ऍक्च्युअली मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. एम आय राईट मिलिंद? येस, ऑफकोर्स. सो सिद्धार्थ, मी तुझ्या कंपनी बरोबर, सॉरी, आम्ही तुमच्या कंपनी सोबत डील करायला तयार आहोत, पण एका अटीवर. तुला जर नोकरी करायची असेल तर ती आमच्या हाताखाली करावी लागेल. आणि जर तू आमच्या कंपनीत नोकरी करायला तयार असलास तर आम्ही ही डील साइन करू. Now the decision is yours. मोठ्या बाईच्या हातची भोपळ्याची पुरी म्हणजे वाह, डिलिशियस. घे घे बा, अजून घे. हो मग येईल ना. भयोबाई, तात्याने पुऱ्या खाल्ल्या का? त्यांना फार आवडतात. हा, हो, खूप आवडीने खाल्ल्या आणि जाऊन झोपले सुद्धा. खाणारच. आपल्या बागेतल्या भोपळ्याची चवच वेगळी आहे. मी तर आज भाताला हातात लावणार नाही, फक्त पुऱ्याच खाणार. आणि पुऱ्या काव्या तर मोठ्या बाईंच्या आजच्याच काव्या. आपण मोठ्या बाई, तुम्ही पण बसाल ना जेवायला? सख्या वाढेल. सख्या, ए सख्या. चिरंजीवांचा फोन यायचाय ना, तोवर त्यांचा उपवास. एव्हाना फोन यायला हवा होता. आपण रोज किती वाजता जेवतो माहितीये ना त्याला? रत्ना का अगं कामात असेल तो. माझा फोन झाला त्याच्याशी.
महत्वाची मीटिंग आहे असं म्हणत होता तो. जेवायची वेळ झाली, अजून कसल्या मीटिंग करताय? रत्ना अक्का, अगं किती झालं तर ती मुंबई आहे. 24 तास पळत असते. आणि इथं आई उपाशी आहे, त्याचं काय? करेल का फोन? अगं सुमित्रा सिद्धूशी बोलल्याशिवाय जेवत नाही हे माहितीये त्याला. अगं तू जेव, आपलं जेवण होईपर्यंत येईलच त्याचा फोन. हा बोला, काय वाटू? काय झालं? अरे काही नाही, नानीने नवीन लेंगा शिवला त्याला. हो हो, नानीने नाडीच बसवली नाही त्यामध्ये. अगो बाई, विसरलेच मी. मोठ्या बाई, काय झालं? सिद्धूची आठवण येते का? घराचं गोकुळ झालंय, माझा कृष्ण इथे नाहीये. शेतातल्या ताज्या भाज्या त्याला मिळत नाही, बागेतली फळं मिळत नाही. अहो, दूध किती आवडतं त्याला, पण तिथे कुठे चांगलं दूध मिळत असणार? सगळं इथे. माझा सिद्धू इथे नाहीये. खरंय, कृष्णाशिवाय गोकुळ सूनच. स्वप्नांच्या मागे पळतोय, एकदा ती मुठीत आली की येईल परत. ते काही नाही, तो आता परत आला की त्याला ठणकावून सांगतो, लग्न झालं का इथंच थांबायचं, बस झालं ते मुंबईला राहणं. तुला खरंच वाटतं तो लग्न झाल्यानंतर इथं येईल कायमचा? दोन कॉफी द्या ना. ओके सर. एकच 1/2. ठीक आहे सर. परवडत नाही ना रे. हॅलो, काय क्रेडिट कार्डचं बिल? हो हो हो, भरतो ना, भरतो. एक मिनिट. हॅलो, हा हा हा, काय लोन देत आहे? नाही नाही नाही, हा हा, अच्छा. दिलेल्या लोनचे हप्ते कधी भरताय हे विचारताय का तुम्ही? हो हो, अहो भरतो ना. त्याचं काय आहे, माझी हे एक डील झाली ना पूर्ण की भरतो. हो हो. हा, तर मी काय म्हणत होतो, फोन. हॅलो, हा, काय मोबाईलचं बिल? हो हो हो, नाही नाही, भरतो भरतो. नाही, या महिन्यात क्लिअर करायचंच आहे मला. जमलं तर हो करतो ना. ओके ओके. हा, बघ, हे सगळे फोन टाळण्यासाठी हे 3 फोन घेऊन फिरतोय मी, पण तरी फोन येत आहे. सर हे घ्या तुमची कॉफी, 500 रुपये झाले. काय? अरे कॉफीच्या शेतासकट नकोय कॉफी, जरा स्वस्तातली नाही का रे तुमच्याकडे? आहे ना सर, ब्राऊन शुगर विथ क्रीम, 400 रुपये. क्रीम काढली तर 350 रुपये. आणि ब्राऊन शुगर काढली तर? सर एक काम करा, तुम्हाला मी गरम पाणी देतो, तुम्ही ते प्या. चालेल बाबा, गरम पाणी चालेल. एक मिनिट, मी देतो पैसे. अरे नाही, मी देतो ना. डील कन्फर्म झाली की द्या मला, बस. हो, थँक्यू सर. डील कशी फायनल होणार आहे? तुझ्या त्या सासूने अट घालून ठेवली ना की तू जोपर्यंत त्यांच्याकडे कामाला लागत नाही तोपर्यंत ते डीलच कन्फर्म करणार नाहीये. हे बघ, मला डील तर पाहिजे आणि तू सुद्धा पाहिजे. काय विचार केलाय तू? चला. कुठे? चला तुम्ही. अरे पण विचार करायचंय तर मग इथेच करूयात ना. केला विचार. काय? चला. अरे पण मग कॉफी घेऊन जाऊयात ना, 500ची आहे. आल्यावर घेऊ. चला. अरे मित्रा, ही कॉफी ठेव, गरम करून दे आल्यावर. सिद्धार्थ सिद्धार्थ सिद्धार्थ, अरे थांब ना सिद्धार्थ, थांब. हे बघ, तो काही डिसिजन घ्यायचा आहे ना, तो आता शांततेने घे, विचारपूर्वक घे. ही महालक्ष्मी ना, तुझी सासू फार डेंजर बाई दिसते. अरे तिच्या मनात काय चाललंय काय कळतच नाहीये. आज तुला म्हणते काम करायचं,
उद्या मला म्हणेल, आणि परवा केबिनच्या बाहेर खुर्ची टाकून बसावं लागेल आपल्याला. हा, नाव महालक्ष्मी आहे, पण काम मात्र मंत्रेची आहे. ते मी ते हे सिद्धार्थ ते गेला वाटत. सिद्धार्थला सांगत होतो सासू, माझ्या सासू बद्दल, त्यांचं सुद्धा नाव महालक्ष्मी आहे ना. झालं, शोधतो मी त्याला, बोलतो मी. अगं अदिती, मी प्रेझेंटेशन साठी आलो आणि सिट मी खूप खुश आहे. फायनली तू डिझर्व करतोस ती अपॉर्च्युनिटी तुला मिळाली आहे. मॉमने मला सगळं सांगितलंय. तुला ती याच कंपनीमध्ये खूप वरच्या पोस्टवर अपॉइंट करणार आहे. आता माझ्या केबिनच्या समोरच तुझी केबिन असणार. आणि काय हवं, मग आपण रोज एकमेकांना बघत राहणार. मग काहीतरी निमित्त काढून मी तुझ्या केबिन मध्ये येणार. मिस्टर सिद्धार्थ, मी दिलेली फाईल तुम्ही कंप्लीट केलीत? त्याचे डिटेल्स मला मेल करा. नाही नको, मेल नका करू, त्यापेक्षा माझ्या केबिन मध्ये येऊन मला ते डिटेल्स सांगा. आणि हे तुमचं टार्गेट आहे, काहीही करून ते अचीव झालंच पाहिजे. अच्छा, म्हणजे तुम्ही इथेही माझ्या बॉस असणार? सॉरी, मी गंमत करत होते. खरं तर आता तू माझा बॉस असणार आहेस. तू सगळ्यांना ऑर्डर्स देणार आहेस. सिट, आता आपण इथेच रोज भेटणार, बोलणार. मला तर इमॅजिन करूनच खूप छान वाटतं. तू पण खुश आहेस ना? अदिती सर, तुम्हाला मॅडमने बोलवलंय. तुम्हाला दिलेला वेळ संपलाय. येतो आम्ही. ओके मॅम. चला बॉस. अरे सिद्धार्थ, कुठे गायब झाला होतास तू? अरे किती शोधलं मी तुला. अरे असं गायब नको होत जाऊ रे, अटॅक येईल मला एक दिवस. हे चल, आपल्याला बोलवलंय त्यांनी. काय रे, तू काय विचार केलाय? म्हणजे आपली कंपनी सोडून तू इथे जॉईन होणार आहे का? आपण जाऊया, ती वाट बघत असते. हो चल. महालक्ष्मी, तुला खरंच वाटतं का सिद्धार्थ ही ऑफर स्वीकारेल? आय बेट मिलिंद, सिद्धार्थ आपली ऑफर नक्की स्वीकारणार. अरे आपल्या ऑफर लेटरवरची अमाऊंट बघूनच त्याचे डोळे फिरतील. आणि एकदा का त्यांनी ऑफर स्वीकारली की नाही त्याला आपल्या हाताखालचा नोकर बनवलं ना, तर नावाची महालक्ष्मी नाही. या ना, या. नाव सेट. नामदेव, एक चेअर घेऊन या. थँक्यू. मिस्टर सिद्धार्थ, ही चेअर मी अदितीसाठी मागवली आहे. सॉरी मॉम. अगं ठीक आहे, बसू दे त्याला. नो अदिती, प्रत्येक कंपनीचे काही रूल्स असतात आणि आपल्या कंपनीमध्ये फक्त सीईओजना सीट ऑफर केली जाते. आणि तूच म्हटली होतीस ना की प्रोफेशनल बिहेव करणार म्हणून. सिद्धार्थ, मला खात्री आहे तुला आमच्या कंपनीच्या चेअरवर बसायला नक्कीच आवडेल. तू माझ्या ऑफरला नाही म्हणणार नाहीस. सो कॉंग्रॅट्स. हे ऑफर लेटर. तुला आम्ही इयरली 2 करोडचं पॅकेज दिलंय. एक्स्ट्रीमली सॉरी, मी तुमची ऑफर स्वीकारू शकत नाही. पॅकेज कमी वाटतंय का तुला? नाही, तुमचं पॅकेज खूप चांगलं आहे. पण काय, मी माझ्या स्वप्नांसाठी काम करतो, पैशांसाठी नाही.
आणि माझं स्वप्न म्हणजे माझं स्वाभिमान, आणि ते मी पैशांसाठी विकू शकत. खरंच सॉरी, मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. सॉरी बॉस, चला निघूया. येतो आम्ही. डॅड, अदिती बेटा, आम्ही सिद्धार्थची परीक्षा घेत होतो. आम्ही हे बघत होतो की तू पैशासाठी, प्रॉपर्टीसाठी आमच्या मुलीशी लग्न करतोयस की काय. हे डील घेऊन येण्याचा हेतू इथे जॉब मिळवणं की काय. पण नाही, आमची खात्री पटली की तसं काहीही नाहीये. अदिती बेटा, वी आर इम्प्रेस्ड बाय युअर डिसिजन. वंडरफुल डिसिजन सिद्धार्थ, कॉंग्रॅच्युलेशन्स. आम्ही तुझ्या कंपनी सोबत डील करायला तयार आहोत. अरे वा, म्हणजे सीट सुद्धा राहिला आणि डील पण पक्की झाली. कॉंग्रॅट्स, 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 कॉंग्रॅट्स. तुम्हाला पण कॉंग्रॅट्स. थँक्यू, थँक्यू सर, थँक्यू मॅडम. कॉंग्रॅट्स सेठ. थँक्स. अदिती, फक्त कॉंग्रॅट्स नो. आज आपण सिद्धार्थच्या सक्सेसची पार्टी सेलिब्रेट करणार आहोत. सिद्धार्थ, आज आपण एकत्र डिनर करतोय. आफ्टर ऑल तू आमचा होणारा जावई आहेस. सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. हो नक्कीच, आणि थँक्स फॉर द डील. चला येतो आम्ही. थँक्यू. थँक्यू, येतो आम्ही. हॅलो. हा हा हा, लोनची इन्स्टॉलमेंट ना लगेच मिळणार, आता मिळणार. हो, विथ लेट चार्जेस मिळणार. ओके. हा हा. काय रे ही. हॅलो. हा, काय मोबाईलचं बिल. हा हा मिळ. अहो तुम्ही फोनवर काय मागताय. ऑफिसला या, तुमचा चेक रेडी असेल. हा, येऊ दे ऑफिसला. त्याला तोंडावर चेक फेकून मारतो की बॉस. काय चाललंय हे. नाही नाही, फुटू दे रे. फोनच फुटलाय ना. नशीब तर नाही फुटलं ना माझं. तू आज माझ्या बरोबर आहेस ना. आणि आज आपली डील सुद्धा झाली. आज मी ना खूप 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 खुश आहे. ते चुकून पडला हातातून. आपल्याकडे आहे ना अजून फोन आहे. हा बरं, तुम्ही बोला, मी फोन चार्जिंगला लावतो. हा हा, बोला. काय झालं तुला. आय एम सॉरी. अगं काय करतेस हे. तुला ओळखण्यात चुकले मी, आणि त्याची शिक्षा मला मिळायलाच पाहिजे. अदिती, 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 अरे बघतायत प्लीज. बघू दे, सगळ्यांना बघू दे. सिट, किती सेल्फिश वागले मी. तू इथे माझ्या डोळ्यासमोर राहशील हाच विचार केला. तुझ्या स्वाभिमानाचा, तुझ्या स्वप्नांचा विचारच नाही केला. काय झालं मॅम, एनी प्रॉब्लेम. नाही काय नाही. अदिती, अगं काय करतेस तू हे. अगं ऑफिस मधले सगळे बघतायत. काय विचार करतील तुझ्याबद्दल. मला त्यांची नाही, तुझ्या मनाची काळजी आहे. तू माझ्याविषयी काय विचार करशील याने फरक पडतो मला. अदिती, तुला जे वाटलं ते तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून वाटलं. तुझा त्यात काही स्वार्थीपणा नव्हता. तुला मी सतत तुझ्या आजूबाजूला हवा असतो म्हणून तू जे काय मला बोलली आहेस त्याबद्दल मला काहीच वाईट वाटलं नाहीये. खरं सांगतोय मी. उलट माझं प्रेम तुझ्याबद्दलचं अजून वाढलंय. खरंच. हो. अगं मला पण सतत तुझ्याबरोबर राहावं असं वाटतं. कधी एकदाच आपलं लग्न होतं असं झालंय मला. अरे सिद्धार्थ, आपले सगळे मोबाईल आणि लॅपटॉप चार्ज झाले.
बाय. बाय.